रामकृष्णारी मंडळी नर्मदे हर. आज आमचा नर्मदा परिक्रमेचा आहे 36वा दिवस. आज आम्ही रात्री मुक्कामी होतो दत्त मंदिरामध्ये मैयाच्या किनाऱ्यावर. खूप सुंदर मस्त मंदिर होतं, तिथं मुक्कामी थांबलो आणि आता आम्ही जात आहोत पुढच्या प्रवासाला. मैयाच्या तटावरून जात आहोत. मैयाच्या तटावरून खूप आनंद येते चालायला आणि सगळ्यांना असं एवढं चांगलं वाटत नाही. मैयाच्या किनाऱ्यावरून खूप 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 आनंद येतो. नर्मदे हर. थोडंसं पुढं आल्यानंतर इथं भंडारेश्वर महादेव मंदिर आहे. बघा किती सुंदर मंदिर आहे. इथं पातालेश्वर, या बाजूला नवग्रह आणि कुबेरेश्वर महादेव मंदिर आहे. नर्मदे हर. शिवाय ओम. इथं या बाजूला आश्रम आहे. चाय प्रसादी वगैरे इथं मिळते. सुंदर अशी व्यवस्था आहे. परिक्रमावासी चाय पित आहे. नर्मदे हर. वडाच्या झाडाचं स्वरूप पहा किती मोठं आहे. बापरे, खूप पुरातन वड आहे. त्या बाबांनी आम्हाला सांगितलं का या मंदिराचं वर्णन शिव महापुराण ग्रंथात पण आहे आणि नर्मदा मैयाचं जे पुराण आहे त्याच्यात सुद्धा याचं महात्म्य आहे. नर्मदा मैयाच्या तटावर अशी सुंदर मंदिर आहेत का तिथं गेल्यानंतर एवढं रमणीय वाटते का असं वाटतं इथंच थांबून जावं. इथे भेटलेला आहे मला एक मोर पीस. हे आहे काशी विश्वनाथ महादेव. वा, इथं आपण मुक्कामाला सुद्धा राहू शकतो. इथे सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. पहा, इकडे टॉयलेट बाथरूम आता नवीनच बांधलेले आहेत. पलीकडच्या बाजूला तो आपल्याला हॉल दिसतोय. हॉल परिक्रमावासी
त्यांच्याकरताच आहे. हे पाण्याची टंकी वगैरे. मागच्या बाजूला सुद्धा सुंदर असं निसर्गाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. इकडल्या बाजूला पूर्ण डोंगर आहे, जंगल आहे आणि इथं मस्त भोले बाबा. साधू संत आणि पुढं आहे नर्मदा मैयाचा किनारा. बोलो नर्मदे हर, नर्मदे हर. तालेश्वर शिवलिंग पहा किती सुंदर आहे. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून जात असताना आम्हाला भेटलेले आहेत खारी खोबरं खाऊन आमची तब्येत जरा चांगली राहिली पाहिजे. आमच्या मैयाला किती आमची चिंता आहे पहा मंडळी. काय आनंद आहे किनाऱ्यावर. जय हो माई की, तो चिंता काय की नर्मदा. तर इथं आश्रम आहे मंडळी, श्री आनंद आराधना धाम. खूप मोठा आश्रम आहे. इथे भगवी पताका लावलेली आहे मैयाच्या किनाऱ्यावर. असं आश्रम आमची एक झोपी एवढी चाललेली आहे. मी भूक लागली आहे, बोलली नाही. जेव्हाही आमच्या पुस्तकाला भूक लागते तर मंडळी थोडंच पुढे याच्या बाजूनच आहे मा नर्मदा आश्रम कंदेठा. आम्ही कमीत कमी आता तर आम्ही आहोत सध्या अंधेठा गावामध्ये. इथून जात आहोत. तिकडे एक रस्ता होता मैयाच्या किनाऱ्यावरून, पण तिथून रस्ता बंद आहे, चिखल आहे, जाता येत नाही. तर गावकरी मंडळी म्हणाले तुम्ही इथून जा, सरळ रस्त्यानं तुम्हाला पुढे जाऊन चाय नाश्ता भेटणार आहे. तर आम्ही जात आहोत आता अंधेठा गावावरून. अंजठा गावाच्या थोडस समोर आल्यानंतर इथे सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. मस्त लिंबाचं झाड आहे, कडुलिंबाचं. त्या झाडाखाली चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. चहा आणि बिस्किट सर्व परिक्रमावासी खात आहे. आणि इथून आपल्याला उजव्या बाजूला वळावं लागतं. रामकृष्णाची मंडळी. तर अनुसया माता मंदिराच्या पुढं श्री संकटमोचन हनुमान मंदिर इथं चाय नाश्ता आहे. अनुसया माता मंदिरामध्ये आम्ही जाणार होतो, पण आम्ही ज्ञानेश्वरी चिंतन ऐकता ऐकता मंदिर मागे राहिलं, आम्ही पुढे निघून आलो आहे. नर्मदे जेडा गावावरून 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर बरकाल हे गाव आहे. तिथं श्री इला गौधाम आश्रम आहे. तिथं सुद्धा भोजनाची व्यवस्था आहे.
आहेत. आता इथं परिक्रमावासियांची सेवा करत आहेत. एवढंच नाही तर आता यांचं आश्रमाचं काम सुद्धा चालू आहे. परिक्रमावासियांसाठी अन्नक्षेत्र चालू करणार आहेत. खूप सुंदर व्यवस्था होती इथं. फार आनंद झाला. मला इथे आनंद झाला. पाहू शकत नाही आपण, पाहू शकत नाही एवढं मोठं असतं. चाल बदला सुशी ते हल्लाच करतो. લસણ લઈ જાઓ, મોટી કઢીનો સુપર ક્વોલિટીનો લસણ લઈ જાઓ. 80 રૂપિયામાં 1 કિલો. बाबाजी खूप खूप धन्यवाद. अभी सर्व पाते भुजिया काटला की तुमचे चलिए बहुत सब्जी और यहाँ तो सस्ती मिलता है. तर मंडळी इथून 2 किलोमीटरवर श्री लीला गौशाला धाम आश्रम आहे. पण तिथं भोजन प्रसाद घेऊन पुन्हा वापस या रोडवर यावं लागतं. हा परिक्रमा मार्ग आहे. तर पुढे आता आम्ही 3 किलोमीटर जात आहोत भोजन प्रसादीसाठी. आता भजे खाल्ले मस्त, थोडीशी एनर्जी आली. आता आम्ही चालू शकतो. हा आहे परिक्रमा. थोडंच पुढं आल्यावर इथं शिवरेवा आश्रम म्हणून आश्रम आहे. इथं भोजनाची व्यवस्था त्या मैया म्हणल्या नाही. इथून थोडंसं पुढं जावं लागतं म्हणले 1 किलोमीटर. तिथं व्यवस्था होईल. नर्मदे रस्ता पहा हा. सगळी माती आहे. जाना तो पड़ेगा ना. आराम से बस काय आइए. आराम से. तो साप पण पाण्यामध्ये कसं काय घेऊन राहिला. काय रस्ता आहे बाप्पा डेंजर. इथं डेंजर रस्ता आहे आणि त्यातले तर आम्हाला दिसला आहे साप, पण तो लपला आहे. इथून अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर आश्रम आहे. सुंदर व्यवस्था आहे इथं. मस्त सुंदर भोजन प्रसादी. सर्व परिक्रमावासी आता आराम करत आहे. कुबेर भंडारी तरफ जाવાનો रस्तो. गौनाथ महादेव बद्रिकाश्रम आणि हा आहे नर्मदा परिक्रमेचा मार्ग. तर हे आहे बद्रिकाश्रम. भगवान श्री नारायण तपस्थली. पण आम्ही आता काही आतमध्ये जाणार नाही. आम्हाला झालेला आहे खूप उशीर. तर आम्ही जाणार आहोत आज पुढच्या रस्त्याला. आश्रम आहे पण इथं बघावत आहे. स्वतःच्या हाती बनवावं लागेल. नर्मदे हर. किलोमीटर इधर ही रखा. आप नीचे आएंगे तो ले लेंगे. नहीं तो ज्यादा वेट आपको ऊपर जाना पड़ेगा ना. नेलं कधी कोण होता मग ते. हे पहा सुंदर आश्रम. इथं दवाई सुद्धा भेटणार आहे.
भेटते आणि आमचं श्री शनिधाम चिंताहरण हनुमान मंदिर के निर्माण कार्य हेतु सभी भक्तजन से अनुरोध है कि यथाशक्ति सहयोग करें। तुका म्हणे आता उदार तुही मध्ये ठेवी पाय संताची या मध्ये द्यावे पसार जे घरांचे वेगवेगळे सांगते आशत कमी वाढ भूतावर पावले जे वांचील तो तिला हो प्राणी जातो वर्षच सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांची मान